भारत माता की जय। कार्यशाळेला बसलोय आपण, असं वाटायला लागले की जबरदस्ती सगळ्याला असं बसवलंय। भारतामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे ते 2029 पर्यंत राहणार आहे, बरोबर आहे। महाराष्ट्रात प्रचंड बहुमताचं सरकार तुमच्या आमच्या प्रयत्नांनी आलेलं आहे, ते 2029 पर्यंत राहणार आहे। आणि नांदेडमध्ये सगळ्यात मोठे आपले विरोधक असलेले, ज्याच्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय मिळत असं वाटत होतं कधी काळी, पण ते सर्वोच्च नेते अशोकराव चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे आता आपले कामं अजून सोपे होणार असताना भाजपच्या कार्यकर्ते अशी हिरमुसलेल्या अवस्थेत एखाद्या कार्यशाळेत बसले, हे चांगलं लक्षण नाही। आपण सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहोत, बरोबर। आजच्या या सदस्य नोंदणी अभियान नवा मंडळाच्या बैठकीला उपस्थित माझे सहकारी विजयराव गंभीरे, आदरणीय किशोरजी स्वामी, शीतलजी खांडे, विजयरावजी येवलकर, आपले नोंदणी प्रमुख अमोलजी, या मंडळाचे अध्यक्ष मारोतराव वाघ, किशोरकुमार चव्हाण, मुगिराजी, कामाजी, प्रशांत आंबे तिरके, व्यंकटराव मोपले, केशव मोपले, दयानंद वाघमारे, मनोज जाधव आणि जवळपास सगळेच आपले परिचित, प्रत्येकाचं नाव आपल्याला माहिती आहे। आता खऱ्या अर्थाने मजा येणार आहे, कारण अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात महापालिकेत मला लढायला मिळते का असं जर वाटत असेल तर त्यांच्याकडे जे निकष आहेत निवडणुकीचे उमेदवाराला उमेदवारी देण्याचे, त्या निकषाची पहिली पायरी आता इथे आहे की सदस्य नोंदणी कोण करताय आणि किती करते आणि कशा पद्धतीने करते, आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। आताचा जो फॉर्मॅट विजयरावांनी किंवा अमोलजींनी सांगितला तो पक्षाचा आहे, तो तुम्ही पाळणारच। त्याच्याशिवाय तुम्ही 200 पेक्षा 100 जास्त करायचे का, तुमचं स्वागत आहे। तुम्ही 200 ला 200 जास्त करा। 350 बूथ आहेत विधानसभेत आणि तुमच्या मंडळात असतील 55 बूथ, 61 बूथ। आता 61 बूथचे 61 बूथ प्रमुख इथं आले नाही, शक्ती केंद्र प्रमुख 10-12 असतील, त्यातले 7-8 इथे आले नाही, म्हणजे 12 शक्ती केंद्र आणि 61 बूथ असे 73, आणि आपले पदाधिकारी अशा 100 लोकांनी जर ठरवलं की 61 बूथ पैकी 11 बूथ असे निघतील जिथं आपल्याला सदस्य संख्या करायला अडचण येऊ शकते, हे वास्तववादी आहे, त्याचा आपण विचार करा। पण उरलेल्या 50 बूथवर आपण 200 पेक्षा जास्त सदस्य संख्या केली तर आपलं ऍव्हरेज 61 बूथ मेंटेन होईल, मग कुठे 250 होईल, कुठे 250 होईल, कुठे 300 होईल, कुठे 350 होईल। आता केलेली सदस्य नोंदणी नितीन कोडेवारनी केली आणि सुनील पाटलांना मी केली असं म्हणायचे दिवस संपले, त्याच्याकडे ऑनलाईन ते दिसणार आहे। आणि त्यांनी जर मला आकडा सांगितलं की 737 मी केले आणि कुणी येऊन सांगितलं की बाबा नितीन खोटं बोलतो, तर आम्ही ते डोळ्याने पाहिलेला। खऱ्या खोट्याचा विषय नाही, जिथे अँड्रॉइड फोन नाही एखाद्या कामवाल्या बाईकडे, एखाद्या रिक्षा चालक भावाकडे, एखाद्या गरीब माणसाकडे, एका वृद्ध माणसाकडे, एखाद्या महिला भगिनीकडे, तर त्याच्यावरून डिस्पॉझिटनंतर जी डिटेल येतात ते तुमच्या अँड्रॉइडवर सुद्धा तुम्ही करून देऊ शकता। त्याचा मोबाईल नंबर टाकला की ओटीपी त्याला येईल, आणि ओटीपी हा मेसेजवर येतो, त्याच्यामुळे तो अँड्रॉइड नसला तरी येतो, त्याचा ओटीपी घ्यायचा आणि त्याचा फिल करायचा। आणि दुसरी गोष्ट, नगरसेवक सगळ्यात व्हायचंय का, ती इच्छा असून उपयोग नाही, होता येणार नाही। पण कार्यकर्त्यांनी भान ठेवलं पाहिजे की माझी प्राथमिकता काय, नाहीतर पक्षाचे नेते आले नगरसेवक करतो म्हणून आश्वासन देऊन गेले, अशातला भाग नाही। आरक्षण आहे, उमेदवारीचे निकष आहेत, महिला आहे का पुरुष आहे, त्याच्यामध्ये ओबीसी आहे का एससी आहे, आणि याच्यात मी कुठं पडतो, आणि निवडणुकीच्या निकषात मी परिपूर्ण आहे का, असेल तर मी इच्छुक आहे, अन्यथा ज्याला तिकीट देईल त्यासाठी मी काम करेल असं मानणारा भारतीय जनता पार्टी। नाही तर मी 35 वर्ष काम करायला, मला विधानसभा लढा वाटत नाही का, पण ज्याला दिलं त्याचं काम आम्ही का करतो की त्या निकषात आपण कुठेतरी कमी असू, पक्षाने त्यांना तिकीट देतो। कार्यकर्त्याचा दोष एवढाच आहे की तिकीट अमुक कामाजीला मिळालं पाहिजे, नाही मिळाले की मुद्राच्या विरुद्ध नो स्टॉक करत फिरायचे। आपल्याला दिलेला माणूस पालखीत बसला की घोड्यासारखी पालखी उतरायची, गडावर पोहोचवायची, कार्यकर्त्याचं काम। इथूनच कार्यकर्ता मोठा होतो, तुम्ही हे डोक्यातून काढून टाका। भारतीय जनता पार्टी एक पार्टी आहे जी कार्यकर्त्याला नेता करते। आशिष बाबाजी शेलार असेल, नाही तर चंद्रकांत बच्चू कडू असेल, हे आज मंत्रिमंडळात दिसणारे चेहरे, किंवा चंद्रशेखर श्रीकृष्ण बावनकुळे असतील, हे सगळे कार्यकर्तेच आहेत। नगरसेवक होते, जिल्हा परिषद मेंबर होते, बूथ प्रमुख होते, आणि खुद्द देवेंद्र फडणवीस देखील नगरसेवक होते। हे डोक्यातून काढून टाका की मला काय मिळेल, तुमचं काम बोलेल,
आज माझी इच्छा आहे की नाही माहित नाही की हा या महिला काही कोण बसल्यात मला माहित नाही, त्यांच्याविषयी मला ममत्वही नाही आणि द्वेषही नाही, पण त्यांनी जर उद्या सांगितलं की 1250 मी सदस्य केले तर मला याच बैठकीत उठून त्यांना हार घालून सत्कार करावा लागेल आणि त्यांचं काम बोलेल. मग काम करण्याची संधी आता इथे आहे. आणि ठीक आहे, जर कुणी नगरसेवक प्रशांतांना होणार असतील किंवा सुनील होणार असेल तर त्यांनाही वाटलं पाहिजे की या पदाधिकाऱ्याला घेतल्याशिवाय मी निवडून येत नाही. तुमची व्हॅल्यू मूल्य हे वाढवण्याची ही सध्याची योजना आहे. मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो की रिकग्नायझेशन ऑफ युअर फेस. तुमच्या चेहऱ्याला एक ओळख तयार झाली. आता माझ्या चेहऱ्याला भाजपची ओळख आहे शहरात. तुम्हाला मी कुठे दिसतो तुम्ही म्हणणार हे भाजपचा आहे, भले काँग्रेसवाला आहे म्हणे, शिवसेना आहे म्हणे, आता शीतलला म्हणतील किंवा गंभीरेला म्हणतील किंवा मारुतीला म्हणतील. मग पदाची गरज आता उरली का आम्हाला? आता उरली नाही. आता चेहऱ्याला ओळख तयार झाली की हा माणूस भाजपचा आहे. तसा हा कार्यकर्ता कट्टर भाजपचा आहे. तिकीट मिळेपर्यंत ह्याला मिळावं असं म्हणत होता, पण मिळाल्याबरोबर ह्याचं काम सुरू केलं. याच्याच घरी पक्षाला जावं लागेल आणि पार्टी ह्याच्या घरी जाणारच, कारण पार्टीला शेवटी खालपर्यंत जाणारा माणूस पाहिजे. त्याच्यामुळे अंग झटकून हाफ हार्टेडली उभं करायचं म्हणून करायचं आणि समोर त्याला धोका देतो म्हणायचं, अशा तुमच्याही काही होणार नाही. कालच्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीचा अभ्यास करा. जे मिनी मंडळ उभारले होते फलांडे, ते गणित गात्र होऊन पडले कुठतरी कोपऱ्यामध्ये. त्याचं कारण आहे की पक्ष ज्याच्या पाठीवर हात ठेवत नाही त्याला पोलीस विचारत. हजारामध्ये एखादा अपवाद असते, माणूस ठेवा देतो. पार्टी आपल्या पाठीमागे, बरोबर आहे. गणपती आहे आपल्या हातात, लोक पाया पडायचे. गणपती घरात तुम्ही ठेवला, लोक आपल्या पाया पडत नाही, गणपतीला जाऊन पाया पडतो. तुम्ही थोड्या वेळासाठी गैर ठेवतो, लोक माझ्या पाया पडायचे. हे पार्टीचा गणपती आपण धरलाय, त्याची प्रतिष्ठापना आपण करायला निघालो. सदस्य नोंदणी हा पहिला टप्पा आहे. जर 5-6 वर्षाला ही अभियान सुरू झाल्यानंतर या नोंदणीतच पुढे जातो. शिखर खांडींची इच्छा आहे की नाही माहित नाही, पण 2009ला प्रवीण भाऊच्या नेतृत्वात आम्ही नोंदणी केली. हे त्याला सांगावं लागलं की काम लपू शकत. एक सभ्य चांगला कार्यकर्ता म्हणून तुम्ही असू शकता ना. अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, आम्ही भाजपचंच काम करत होतो. त्यांनी आणि आम्हाला कधी त्रास दिला नाही, आम्ही कधी मर्यादा सोडून त्यांच्यावर टीका केली नाही. दोन वेगळे राजकीय विचार प्रवाह जरी असेल ते आज आपल्यात आले तरी ते आज आपला सन्मान करतात. आपलं कर्तव्य नेते म्हणून त्यांचा सन्मान करायचा. राजकारणाचा एक स्तर देखील ठेवा. सोशल मीडियाच्या माध्यमातून कधीची लिखाण करणे, हा आपल्या नेत्याला तुम्ही ट्रोल करत असेल तर त्याला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे आणि तुमची एक आयडेंटिटी तयार करा. सोशल मीडियाची असेल, सदस्य नोंदणीमध्ये असेल आणि एक वकूफ तयार करा. वकूफ मी नेहमी सांगायला तुम्हाला भाषण तरी आलं पाहिजे, संघटन तरी आलं पाहिजे. आता ही बैठक संपल्यानंतर या बैठकीचा वृत्तांत करून एक बातमी तयार करून दे, असं जर मी याला उठवलं सांगितलं बातमी तयार करून दे आणि हिने केली आणि चांगली बातमी केली. आणि उद्या प्रजावण झाल्यावर 2 लोकांनी मला विचारलं की कार्यशाळा झाली, तुमचं भाषण झालं, हे होते आणि बातमी चांगली आली, तर मला त्याच्यानंतरच्या मोठ्या कार्यक्रमात यालाच बोलावं लागेल की मोदी साहेबांची सभा आहे आणि तू बातमी तयार कर. तर तुमची गरज निर्माण झाली, पक्षाला अपरिहार्यता तुमची निर्माण झाली की पार्टी तुमच्याकडे येतेच. भोगीरवरती नको आहे कुणाला, तुम्हालाही नको आहे, बरोबर आहे की नाही. 4 पैसे कुठून आले की ठराविक 2 मित्राला जेवायला चल म्हणतात, सोबत त्याला तळून देत एखाद्या. तुम्हाला भोगीर भरती नको आहे. क्वालिटी अप्रोच असतो माणसाला नेहमी. तुमच्यातली जर क्वालिटी बूस्ट झाली आणि ज्या वयात जे करायचंय ते तुम्ही करा. आता बहिणी बसल्या, लाडकी बहीण योजनेचे जेवढ्या लाभार्थी त्यांच्या घरी जाऊन जरी तुम्ही सदस्य नोंदणी केली तर गोष्ट लपणारी नाही. आणि कार्यकर्ते लागतातच पक्षाला, पण कार्यकर्त्यांनी स्वतःची आयडेंटिटी निर्माण केली पाहिजे. म्हणून या कार्यशाळेतून सदस्य नोंदणी अभियान करत असताना सदस्य नोंदणी हे निमित्त आहे, पण वरिष्ठ नेत्यांकडे बघत असताना की मी काय करू शकतो ज्याच्यामुळे माझ्या कामाची दखल घेईल. आणि मी तुमच्या या कार्यशाळेत सांगतो की सगळ्या कार्यशाळा पूर्ण होतील तेव्हा मंडळाच्या आणि मग प्रभागाच्या आणि त्यातनं जे सर्वोच्च सदस्य संख्या इंडिव्हिज्युअली करेल, व्यक्तिगत अशोक चव्हाण साहेब असतील, डॉक्टर गोपछडे साहेब असतील, आपले अध्यक्ष असतील आणि सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत जेव्हा भव्य कार्यशाळा होईल तेव्हा आवर्जून आम्ही सगळेजण तुमच्यापैकी ज्यांनी नोंदणी केली त्याचं नाव घेऊन त्याला व्यासपीठावर होऊन त्याची पाठपोळ करायचं काम, म्हणजे तुमच्याही कामाचं प्रोत्साहन झालं पाहिजे. तुम्हाला केलेल्या कामाचं चीज झालंय आपलं असं वाटलं पाहिजे. आता मारुतराव सांगतात आम्ही लीड दिली लोकसभेला, आम्ही लीड दिली विधानसभेला, पण ती लीड सदस्य संख्या म्हणून होणार आहे का? एका बूथवर जे बूथ क्रमांक समजा तुमचा 92 आहे आणि तिथं 400 मतं भाजपच्या खासदाराला आणि आमदाराला आहेत,
आणि 200 मतं काँग्रेस आणि अन्य पक्ष आहे. मग या 400 मतदारात जे भाजपला ज्यांनी मतदान केलं कमळावर त्यातले सदस्य किती होणार आणि नाही होणार तर त्यांच्या घरी तुम्ही गेलात का? त्यांची काय अडचण आहे सदस्य होण्यासाठी? तो शासकीय कर्मचारी घेऊ शकत नाही पण मत भाजपला दिले हरकत नाही, पण त्याच्या घरी तुम्ही जाऊन आलात की त्याला समाधान वाटेल की माझी नोंद झाली. याचा अजून एक काय फायदा होईल? आता माझ्या याच्यामध्ये लिंकमध्ये मी राहतो भाग्यनगरला किंवा अशोकनगरला, त्याच्याशिवाय भोकर, देगलूर, अर्धापूरचे लोक सदस्य झाले. पण मला जर कळलं की अमुक अमुक वडजे माझा सदस्य झाला, मी हाकलो वडजे साहेब काय झालं तर त्याला लक्षात येईल की भाजपमध्ये हुशार आहे, मी मेंबर झालो, त्याला कसं कळलं तर मला कळतच नाही. मग त्याला रामराम म्हणतात. आता काही कार्यकर्ते माणूस खाणे, तुम्हाला रामराम करायचं नाही, नीट बोलायचं नाही, गल्लीत एखादी समस्या असली, कुठं भंडारा असला, देवाचा कार्यक्रम असला तिथं जायचं नाही आणि इकडं आम्हाला येऊन सांगायचं मी भाजपचा नेता आहे. नेतृत्व तिथून सुरू करावं लागेल, त्या लोकांना जाऊन भेटावं लागेल. आणि उद्या आमच्यासारखे लोक सांगतात नाही हा तुमचा माणूस आला, मग खरे नाव विसरतील, चेहरा आठवत असेल, हळूहळू नावं आठवायला लागेल आणि या सगळ्यातलं तुमचं नेतृत्व तयार होईल. आणि दर महापालिकेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये 5-7 हजार जे नगरसेवक निवडून येतात किंवा जिल्हा परिषद मेंबर निवडून येतात ते 80% नवीन असतात. तुम्ही नांदेड महापालिकेचा अभ्यास करून बघा, आम्ही होतो 2-2 वेळेस मेंबर, प्रत्येक वेळेस 80% लोक नवीन येतात, 20% रिपीट होतात. रिपीट होणाऱ्यांचं काम प्रचंड आहे, त्यांची ताकद आहे, त्यांचं सामर्थ्य आहे. पण नवीन लोक काय येतात, जनता नवीन लोकांना संधी देते. पण संधीचं सोनं ते पुढचे 2 टर्म करतात का? नाही तर बहुतांश लोक असे आहेत की एका टर्म नंतर पुरा संपतात. का जातात बघा? ते त्यांचा तो स्वभाव सुटेबल नाही. आपला USP काय राजकीय लोकांचा? आपला USP जनतेत राहणे. आता माझ्यासोबत एखादा पदाधिकारी मला जाऊ जाऊ भाऊ त्यांना सोडून आपण सोबत जाऊ, हे सोबत आहेत म्हणून आपल्याला किंमत आहे. जाणाऱ्या कार्यक्रमाला जिथं मी चाललो तिथं माझ्यासोबत हे 10-12 लोक आहेत म्हणून माझी किंमत आहे ना. पण मूळ तुमचा स्वभाव माणसं घडतील नाही, त्याला नको याला नको तर तसं जमणार नाही, परस्पर विरोधी होईल. तुमचं जे काम आहे त्याच्या तुमच्या स्वभावाचा विरोध कामाचा नाही. हा आंतरविरोध आधी कमी करा, जनतेचा, सामान्य जनतेचा. आणि आता सुदैव आहे राज्य सरकार, गुजरात सरकार, अशोक चव्हाण साहेबांसारखे खासदार, आपले 9 आमदार, एक लोकसभेचे राज्यसभेचे खासदार, तुम्ही कामही घेऊन या ना. सर्वसामान्य माणसाचं एखादं काम सांगायला या. माझं ऑफिस आहे, विजूभाऊचं ऑफिस आहे, गंभीरेंचं ऑफिस आहे, इथं मारुतरावचं ऑफिस आहे, तिकडे शीतलचं ऑफिस आहे, सिडकोला ऑफिस आहे, किशोर भाऊ आहेत, दयानंद आहे, प्रशांत अण्णा सारखी फिरत असतात. यांना कामं सांगा, त्यांचं तुमचा आमचा लगाव होईल, एकमेकाशी संवाद होईल, संवादात माणसं जवळ येतील. हे सदस्य वृक्ष आले तिथं बघापासून शांत बसले, त्यांनी आपला परिवार केलाय, त्यांनी टेक्निकल सांगितले, सगळे ऐकले, बाहेर गेल्यावर काय सांगितले काही सांगायला याचा आढावा घेतला जाईल. 5 तारखेला टेंट लागतील का? टेंट लावा, त्याची क्षमता आहे त्यांनी लावा, नसेल तर 3-4 मित्र मिळून लावा, त्याला रिलीज लावा. त्यांचं आपल्या लोकांच्या नेत्याच्या हस्ते कोणाला बोलून आम्हाला बोलवा असं नाही, आम्हाला बोलवायचं आनंदच आहे आम्हाला रिलीज कापायला, पण त्याला बोलवायचं त्याला बोलवा, रिलीज कापा, सदस्य नोंदणी आघाड्याचं उद्घाटन करा, सोशल मीडिया त्याची रील करा, किती दिवसभरात नोंदणी झाली त्याची नोंद ठेवा, एक रजिस्टर ठेवा. आजच्या या बैठकीत एक रजिस्टर फिरवा, त्यांचे मोबाईल नंबर नाही त्यांचे मोबाईल नंबर द्या आणि खेळीमेळीने सांगोपांगीने आपण सगळे एकत्र आहोत. आणि उद्या आता मंत्री येतील तुम्ही विमानतळावर, तुम्ही रेस्ट हाऊसला, तर तिथे येऊन मला फोटो काढायचा, व्हॉट्सअपवर टाकायचा असं करू नका. एक कागद घेऊन या, कागद घेऊन या, त्या कागदामध्ये सामाजिक व्यक्तिगत तुमचं काम आणलंय, तुमच्या बहिणीचं, भावाचं, चुलत्याचं, नातेवाईकाचं, शेतीचं किंवा अन्य कुठलं आरोग्याचं ते काम घेऊन या. ते काम उद्या तुम्हाला आयुष्यभर काम देणार. एकच उदाहरण सांगतो आणि सांगतो, 20,000 आपले मंत्री आहेत, आता 8व्यांना आमदार झाले एकाच मतदारसंघात. मी म्हटलं मग अशी नगरसेवक होणं मुश्किल आहे, 8व्यांना आमदार झाले त्याचं एकच कारण आहे फक्त की त्यांनी मतदारसंघातलं एकही घर असं नाही त्यांच्या की त्यांच्या घरातलं मोठं ऑपरेशन त्यांनी फुकट करून दिलं. ते मला गाडी सांगत होते परवा, नवरा बायको जर गाडीवरून मोटरसायकलवर पडले आणि नवऱ्याला मार लावला की बायको मला आधी फोन करते, भाऊ आम्ही पडले हो, ह्याला लय मार लागला. लगेच भाऊचे माणसं जाते, त्याला उचलते, मग त्याला डोक्याला मार लागला का पायाला मार लागला, त्याचं हार्टचं ऑपरेशन करायचं का ब्रेनचं करायचं. मुंबईचे सगळे मोठे प्रतिथयश जे डॉक्टर आहेत आणि हॉस्पिटल हे त्यांच्याशी टायप मध्ये आहेत. ते जामनेर पासून जळगाव माध्यमातून मुंबईला नेतात, ऑपरेशन करून घरी आणून सोडतात विनाशुल्क. सरकारच्या योजना आता लागू झाल्यात, हे ते गेली 20 वर्ष करतात. तर ते म्हणे एवढं पुण्य साचलंय माझं की ते भोकरच्या सभेत होते श्रीजयाताईच्या
आणि तिकडं त्यांचाही प्रचार सभा चालू होत्या, ते म्हणजे मतदारसंघात जाणार नाही. निशिकांत दुबे नावाचा खासदार आहे झारखंडचा, त्याचं भाषण लोकसभेतलं युट्यूबवर जाऊन बघा. प्रियंका गांधींनी त्यांच्यावर आरोप केला की मतदारों को डराते हैं, तर त्या माणसांनी फ्रंट केला. सगळ्यात पहिल्या यादीत लोकसभेचा उमेदवारी जाहीर झाल्यावर 90 दिवस मतदानाला होते, तोपर्यंत ते मतदारसंघात गेले नाहीत. 50,000च्या अधिकच्या फरकाने ते निवडून आले. ते म्हणे मी त्यावेळेस नाही गेलो तर काय आलो, मी 5 वर्ष जनतेत आहे, दिवस रात्र मी जनतेचे कामं करतो. तर जनता एवढी तर जाणीव ठेवते की नाही? म्हणजे अशी उदाहरणं समोर ठेवा, तशी ठेवू नका. मग तुला लय पैसे वाटले, तुझ्याकडे कुठे लागते असतील, त्याला वाटते असतील, त्याच्याकडे पैसे आहेत, तुझ्याकडे आहे का नाही? माझ्याकडे सेवा आहे, मग मी सेवा देतो, आहे की नाही? ज्याच्याकडे जे देईल ते. आता त्याच्याकडे पैसे म्हणून तरी वाटते, मग मी पैसे कमवतो, मी चुकीचा मार्ग करतो आणि मग येतो, असं काय होणार? त्याच्याकडे जे त्याला करू दे. तुमच्याकडे अनेक उदाहरण पहा, वाढायचं विधानसभेला पहा, लोकसभेला पहा. पैसेवाले मी म्हणणारे. आता मुखेडमध्ये काय झालं? मुख्यमंत्र्यांचा खासगी सचिव होणारा माणसाला 25,000 मतं आहेत. भाजपच्या उमेदवाराला 98,000 मतं पडली आहेत. 50,000च्या लीडनी भाजपचे अंतापूरकर 44,000 मतांनी निवडले. शेवटी लोक सेवेलाच मान्यता देतात, आम्हाला मान्यता देतात. फक्त तुमच्या आमच्या मनातल्या निवडणुकांना काढून टाका. सदस्य नोंदणी अभियान ही अपॉर्च्युनिटी, एक संधी आपल्याला, या संधीचं साधन करा. त्या साधनाच्या माध्यमातून करून जनतेत जा, समाजातल्या लोकांशी संवाद करा, नोंदणी अधिकाधिक करा आणि नोंदणीचे जसे जसे टप्पे पुढे सरकत जातील, जशा सूचना तुम्हाला येतील, त्या सूचनेच्या अनुषंगाने पुढील काम तुम्ही करावं, अशा शुभेच्छा तुम्हाला या प्रसंगी देतो.